इचलकरंजी शहरामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीकडून जादा व्याजदराने कर्ज वाटप केली जातात। या आमिषाला सर्वसामान्य कामगार वर्ग बळी पडून कर्ज काढतात। कर्ज न भरल्यास फायनान्स कंपनी मोठ्या प्रमाणात तगादा लावत असते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। शहरातील गावभाग परिसरातील जामदार गल्ली येथे राहणारे मधुकर मोरे यांनी एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून काही कर्ज घेतलं होतं। ते कर्ज फेडण्यास विलंब लागत असल्यामुळे या कर्जाची रक्कम भरा म्हणून बँकेचे काही कर्मचारी अहोरात्र त्यांच्याकडे कर्जफेडीसाठी तगादा लावत होते। गेल्या काही दिवसापासून मोरे हे डिप्रेशनमध्ये होते। ते शहरातील गावभाग परिसरातील एका बियर बारमध्ये वेटरचे काम करत होते। तेथे सुद्धा येऊन हे फायनान्स कंपनीचे कर्मचारी त्यांना जाच करत होते। यालाच कंटाळून मधुकर मोरे यांनी आज आपल्या घराशेजारी असणाऱ्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी मी फायनान्स कंपनीच्या तगादाला कंटाळून आत्महत्या केली असं या चिठ्ठीमध्ये नमूद केले। या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली आहे। या घटनेमुळे गावभाग परिसरामध्ये सध्या खळबळ माजली आहे। मोरे यांच्या नातेवाईकांना कळताच फायनान्सच्या विरोधात त्यांनी पोलिसांना कारवाईची मागणी केली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।